आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात अनुभवी नेता अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। यंदा अजित पवार भाजप सोबत असल्याने बारामतीची लढाई सुप्रिया सुळे यांच्यासाठी कधी नव्हे इतकी अवघड असेल। त्यामुळे शरद पवार स्वतः मैदानात उतरून रणनीती आखताना दिसत आहेत। याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्याकडून आता महादेव जानकर यांना सोबत घेतलं जाण्याची शक्यता देखील आहे। नमस्कार, मी प्रणया, आपण पाहताय HPN मराठी न्यूज। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शरद पवार यांनी माड्याची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याची तयारी देखील दाखवलेली आहे। बारामती माडा या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे। जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं। जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे। येत्या 6 आणि 7 मार्चला मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत लोकसभेचे जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता आहे। या जागा वाटपात माडा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार गटाला मिळण्याचे चिन्ह दिसतायत। त्यामुळे महादेव जानकर सोबत असल्यास आम्ही माड्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत, अशी भूमिका शरद पवार गटानं घेतल्याचं समजतंय। त्यामुळे आता महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाशी युती करणार का, हे पाहावं लागेल। स्वतः शरद पवार 2009 मध्ये माड्यातून लोकसभेवर निवडून आले होते। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच महत्त्वाचा ठरलेला आहे। परंतु आता शरद पवार यांच्याकडून बारामतीची जागा सुरक्षित करण्यासाठी महादेव जानकर यांना माड्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते। महादेव जानकर यांच्या पाठीशी धनगर समाजाची मोठी ताकद असल्यामुळे बारामती आणि माडा अशी दोन्ही ठिकाणी फायदा होऊ शकतो। जानकरांशी युती केल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर होईल। तसंच महादेव जानकरांनी माड्याची जागा जिंकल्यास महाविकास आघाडीची आणखी एक जागा वाढू शकते। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।